हाय. खूप दिवसाची इच्छा होती मच्छी खायची, म्हणून मी ह्यांना म्हटलं की मच्छी घेऊन या. हे बघा, फ्रेश अशी मच्छी आणलेली आहे ह्यांनी. मग ह्यांना स्वच्छ धुवून घेतली. परत मी कांदा चिरून घेतला मस्त. आणि इकडे लगेचच मिक्सरला खोबरं, जिरं, लसूण बारीक करून घेतलं. मग कढई ठेवली, त्याच्यामध्ये थोडं तेल टाकलं. इकडे मस्त असा मुंडीचा रस्सा बनवला आहे. तेल गरम झालं की त्यामध्ये हा चिरलेला कांदा टाकला. मस्त असा कांदा भाजू दिला. कांदा भाजल्याच्या नंतर कांद्याला मस्तपैकी भाजू दिला. हे बघा, इकडे रस्सा किती मस्त उकळी देतोय. त्यामध्ये मी मटण मसाला टाकला. मस्त असं हलवून घेतलं. त्यामध्ये थोडी हळद टाकली. तो केलेला मसाला टाकला त्याच्यामध्ये. तो मसाला त्याला मस्त असं हलवलं. त्याला भाजू दिला. मसाला भाजल्याच्या नंतर त्यामध्ये थोडंसं आपलं लाल तिखट टाकलं. थोडंसं पाणी टाकून मग मसाला थोडा भाजू दिला. म्हणजे तेल सुटेपर्यंत भाजू द्यायचा, म्हणजे तरी छान येते. त्यामध्ये थोडंसं नमक टाकलं. परत एकदा हलवून घेतला. मस्त असं मच्छीच्या फोडी त्यामध्ये टाकल्या. हे बघा, मच्छीच्या फोडी टाकल्याच्या नंतर त्याला मस्त असं त्याला हलवून घ्यायचं. मच्छीला व्यवस्थित हलवून घ्यायचं, म्हणजे तो मसाला त्याला लागला पाहिजे. एकदम एकजीव करून घ्यायचं सगळं. त्यावरती बारीक गॅस करून त्याच्यावरती ताट झाकून द्यायचं. परत 5 मिनिटांनं उघडायचं, बघायचं. मस्त असं तेल सुटलेलं आहे याला. एकदम हलक्या हाताने ते हलवून घ्यायचं, म्हणजे आपले मच्छी फुटत नाहीत. जवळपास आपले मच्छी तयारच आहेत. हे बघा, मस्त असं तेल सुटलेलं आहे त्याला. परत एकदा झाकायचं. आता बघा, 2 मिनिटांनी परत उघडून बघितलं.